लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व महिलांकरिता आनंदाची बातमी. तर आता आम्ही लाडक्या बहिणींना डिसेंबर ते मार्चपर्यंतचे एकदाच पैसे 6,000 रुपये इथं देणार आहे. आजपासून खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी, राज्यातील लाडक्या बहिणींना आता एक मोठी आनंदाची बातमी. तर आता डिसेंबर ते मार्च कालावधीमध्ये जे काही हप्ते इथं राहिलेले आहेत, तर एकत्र हप्ते एकूण डिसेंबर ते मार्चपर्यंतचे 6,000 रुपये इथं जमावण्यास सुरुवात. यामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याचे 4 महिन्याचे पैसे एकत्रित म्हणजे 6,000 रुपये. सर्वांनाच एका दिवशी पैसे इथे येत नाही. कोणत्या महिलांना इथं येत आहे? के-वाय-सी. ज्या महिलांनी के-वाय-सी केलेली आहे, तर अशाच महिलांना इथे येणार आहे. ज्यांना कोणाची के-वाय-सी राहिलेली असेल, तर लगेच तुम्ही तुमची के-वाय-सी करा. 6,000 रुपये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च याचे पैसे इथं येत आहेत. आता यामध्ये जे काही अर्जाचा नमुना आपण इथं थोडक्यात पाहणार आहे. तर इथं तुमचा जे काही तालुका आहे ते तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याबाबतचा साठी हा जो अर्ज आहे, तर यामध्ये तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. XYZ तुमचं जे काही नाव असेल नाव टाका. तुमचा पत्ता टाका. तुम्ही कुठं राहता, तालुका, जिल्हा टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे ते, जन्मतारीख टाका, आधार क्रमांक टाका, बँक खाते क्रमांक टाका, शाखा टाका कोणती ते, IFSC कोड टाका, वार्षिक उत्पन्न, विवाहाची स्थिती म्हणजे मॅरेज आहे म्हणजे लग्न झालेलं आहे की अनमॅरिड आहे की मॅरिड आहे. त्यानंतर इथं संपूर्ण भरल्याच्या नंतर आता तुम्हाला दिनांक टाकायची आहे. आजची दिनांक टाकून द्यायची आहे. जेव्हा तुम्ही अर्ज करत आहात ठिकाण टाकायचं आहे, अर्जदाराची सही. त्यासोबतच तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं जोडायची आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्डची एक झेरॉक्स, बँक पासबुकची एक झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, TC, फोटो किंवा बर्थ सर्टिफिकेट या दोनपैकी एक कोणते जोडलं तरी चालेल. तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून द्यायचं आहे. तर आजपासून बँक खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा होत आहे, अनेक लाभार्थ्यांचे जे काही प्रश्न विचारत आहे की आमच्या खात्यामध्ये पैसे तर आलेले नाही. तर आज दुपारी व काही जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवसात पैसे इथं येणार आहेत. तुमचं जे की यामध्ये आधार लिंक आहे की नाही तपासून घ्या. बँक खाते ॲक्टिव्ह आहे की नाही. पैसे न येण्याची कारणे, तर आता सर्वप्रथम आधार लिंक नाही, यामुळे बरेच महिलांना पैसे आतापर्यंत इथं आलेले नाही. त्यानंतर तुमची के-वाय-सी नाही. लाडक्या बहिणींची जी काही के-वाय-सी आता पुन्हा सुरू झालेली आहे. मार्चपर्यंत तुम्ही तुमची के-वाय-सी करू शकता. के-वाय-सी जर केलेली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं येणार नाही. फॉर्म तुमचा जो काही अर्ज आहे रिजेक्ट आहे की पेंडिंग आहे ते चेक करून घ्या. तुम्ही नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून भरलेला आहे की पोर्टलवरून भरलेला आहे, तर तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमचा अर्ज पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे. यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करा. तर आता के-वाय-सी करताना बरेच महिलांचं नाव दिसत आहे की तुमचं यादीमध्ये नाव नाही आहे. तर आता ज्यांचे कोणाचे इथं फॉर्म रिजेक्ट झालेले आहे, तर अशांचं नाव यादीमध्ये नाही आहे. तर आता यादी कशा पद्धतीने तर पाहायचं आहे, वेबसाईटवरती जा, तुमचा जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा, लाभार्थ्याची यादी शोधा, यावरती क्लिक करा. तर तुम्ही तुमचं जे काही यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करून घ्या. तर लाडक्या बहिणीची नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे. काय झालेलं आहे? नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे. तर आता जे काही 6,000 रुपये तुम्हाला लाडक्या बहिणींना इथं येत आहे, यामध्ये डिसेंबरचे 1,500 रुपये, जानेवारीचे 1,500, फेब्रुवारीचे 1,500, मार्चचे 1,500, तर एकूण मिळून 6,000 रुपये जे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे थेट DBTच्या माध्यमातून आधार बँक खात्यामध्ये पैसे तर जमावण्यास सुरुवात. तर यामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तर एकूण 4 महिन्याचे पैसे एकत्रित इथं येत आहे. तर आता कोणाला पैसे इथं मिळणार आहे? तर आता ज्यांचं वय पात्रता यामध्ये 21 ते 60 वयोगटातील महिला, महाराष्ट्रातील रहिवासी महिला, वार्षिक उत्पन्न 21,000च्या आत आहे किंवा 1.5 लाखाच्या आत आहे. त्यानंतर तुमचं जर त्यावरती जास्ती असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं आतापासून बंद. आधार लिंक खाते, ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे, ज्यांचा स्टेटस अप्रूव्हल दिसत आहे, तर त्यांना पैसे इथं येत आहे. सध्या कोणत्या टप्प्यात वाटप इथं होत आहे? तर सध्या काही जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वाटप पूर्ण होत आलेला आहे. काही ठिकाणी इथं वाटप सुरू झालेलं आहे, प्रलंबित आहे. तर नवीन जे काही अर्जधारक आहे, तर अशांनी पैसे इथं येत आहेत. तर आता या जिल्ह्यांमध्ये, यामध्ये सर्वप्रथम अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं जालना. तर एकूण आपण 13 जिल्हे यामध्ये बघितलेले आहे. 13 जिल्हे झाल्याच्या नंतर परभणी, हिंगोली, बीड,
लातूर, धाराशिव, नांदेड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. नाशिक जिल्हा झाल्याच्या नंतर इथं आपलं धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे, पालघर, रायगड तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर एकूण 32 जिल्हे यामध्ये आहे. तर आता लाडक्या बहिणींबद्दल नवीन फॉर्मबद्दल एक अपडेट आलेली आहे. तर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच बघा. 21 ते 65 वयोगटातील महिलांमध्ये पात्र आहे. धर्म त्यांना 1500 रुपये इथं देण्यात येत आहे. तर तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व या योजनेचा लाभ घ्या. सध्या वाटप कोणत्या टप्प्यात येतं तर यामध्ये जे काही पेंडिंग राहिलेले जिल्हे आहेत तर लवकरच या जिल्ह्यात वाटप होईल. 4 महिन्याचे पैसे इथं एकत्रित येत आहे जे की 6000 रुपये लाडक्या बहिणींना इथं मिळत आहे. यामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तर 4 महिन्याचे पैसे तुम्हाला जे की 6000 रुपये लाडक्या बहिणींना इथं DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये इथं येत आहे. आता तक्रार कधी करावी तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. जर पैसे आले नाहीत, ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल असूनही हप्ता आलेला नाही, यादीमध्ये नाव नाही, DBT नाही, त्यानंतर अर्ज चुकीचा झालेला आहे, त्याचप्रमाणे चुकीची माहिती दाखवलेली आहे, तेव्हा तुम्ही तक्रार करू शकता 181. तर हा हेल्पलाईन नंबर आहे. काय आहे 181 181. तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची लाडक्या बहिणींची पैसे का आले नाही या संदर्भात तक्रार करू शकता. तर आता तक्रार करण्यासाठी तुम्हाला तालुका स्तर म्हणजे महिला व बालविकास कार्यालयामध्ये जायचं आहे. तिथं भेट द्या, अर्जाची स्थिती जाणून घ्या किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 181 यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मबद्दल माहिती घेऊ शकता. आमचा फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे, कोणत्या कारणामुळे आमचे पैसे अडकलेले आहे. जिल्हा व महिला बालविकास अधिकारी समाज कल्याण विभाग कार्यालय यामध्ये तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर मी दिलेलाच आहे. तर आता यामध्ये तुम्ही वेबसाईटवरती जाऊन सुद्धा जे की कंप्लेंटवरती पर्याय निवडून तुमचा अर्ज क्रमांक टाका आणि तक्रार नोंदवा. तर तुम्हाला हा हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं देण्यात आलेला आहे. तर आता यामध्ये जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना, तुमचा तालुका, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता न मिळाल्याबाबत हा जो तक्रार आहे ते समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही देऊ शकता. महिला व समाज कल्याण विभाग तर यामध्ये तुमचं नाव टाका, अर्ज क्रमांक टाका, दिनांक टाका आणि सही करा आणि तो तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. तर यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जे की 6000 रुपये ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं येत आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी लगेच तक्रार करा. तर तुम्हाला तक्रार नंबर दिलेलाच आहे 181 या नंबरला कॉल करा.